बोला तुम्ही सांगा साहेब आणि एक जण सांग एक जण एक जणच बोलतो हे जे लाईनमनचा दोष नाही, ऑपरेटरचा दोष नाही. मी स्वतः येऊन आयसोलेटर ओपन बघितले. हे जे काल फिडर चालू केलंय बोदेगाव फिडर, त्याचं अंतर त्या काहीतरी गॅप लागेल ना त्याला, तर ते तिथं ताराला तार चिटकून हे तसा ऍक्सिडेंट झाला. ज्याला गुत्तेदार त्याला गुत्तेदार आणि डिवाई हे दोघं जबाबदार आहेत. हे त्याला समजा लाईन वळली, त्याचं काय हे बरोबर झालंय नाही झालं हे बघायचं कोणाचं काम आहे? ते डिवाईचंच काम आहे ना. त्याचं वर्क कम्प्लिशन रिपोर्ट घ्यावा लागते. म्हणजे तुम्हाला दोषी कोण आहे हे माहित झालं हो बरोबर आहे ना. हो. त्यांना बोलवून घ्या तर आम्ही डेड बॉडी हलवित नाही. आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन लावला तर ते म्हणते ते मॅडम येईल, ते ज्युनियर इंजिनियर येईल. त्या बिचारीला काय माहिती, ती काय करणार? मॅडम कुठे गेल्या? हाय तिकडे बाहेर आहे का? त्यांचं आणि त्यांच्या हे काय करणार? ते हातात अधिकारच नाहीत काही. गुत्तेदार आणि दिवाय हा, हे दोघे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करायचं नाही का? करायला पाहिजे ना. ते यायची तर वाट बघायची का? नाही, त्यांचा काय संबंध आपल्याला? तुमच्याकडे यायला तर आम्ही मला काय निघालो. म्हणायचं, बरोबर आहे साहेब. ते जर येत नसेल तर तुम्ही त्याची वाट बघणार का? तुम्ही बॉडी ठेवणार का तुम्ही? ते सांगा ना तुम्ही मला. नाही, त्याच्यावर आधी केस तर करा, एफआयआर तर फाडावं लागेल ना. तो तेच म्हणतोय दादा तुम्हाला मी. तक्रार द्यावं लागेल आपल्याला. हो, मी तुमच्यासारखंच बोलतोय. मी तुमच्या विरोधात बोलत नाही. नाही, बरोबर आहे. आम्ही तुमच्यासारखंच बोलतोय. ते जर नाही आले तर आपण बॉडी ठेवणार का? मग बॉडीची विटंबना होणार नाही काही. नाही, बॉडी आपली एफआयआर हो तर बॉडी राहू द्या, बघू काय करायचं. एफआयआर आम्ही दाखल करतो दाखल ना. करतो म्हणते साहेब. आम्ही नाही थोडी बोललो तुम्हाला. त्यांचं म्हणणं काय आहे, लहान लेकरे तुम्ही अक्षरशः घरी येऊन हो, मला समजलं तुमचं. मला सर्व गोष्टी कळतात. ऐकून घ्या दादा, मला सर्व गोष्टी कळतात. सर्व गोष्टी कळायला मला तुमच्या मनात डोक्यात काय चाललं ते पण मला कळतं. सर्व होईल व्यवस्थित, काय अडचण नाही. आपण गुन्हा दाखल करून पुढे सर्व करू. काय त्याच्यामध्ये अडचण येणार नाही, कुठल्याच गोष्टी अडचण येत नाही. ठीक आहे. 2 मिनिट बोलू काय केलं. आता लाईट बंद आहे. बाकी थांबा. काय होईल गुन्हा दाखल केले सगळे सुटून जाते गुन्हा दाखल करून. नाही गुन्हा दाखल केला तरच त्यांना भीती राहील. गुन्हा नाही दाखल केला गुन्हा दाखल तर होणारच आहे. हो, कोण आहे गुन्हा दाखल झाल्यावर सोपं जातं त्यांना. त्याच्यामुळे ह्यांना फोन करणार, एवढे माणसं येणार का कोर्टात तारखेला? त्या बाईला एकटीला जाणं सोपं आहे का कोर्टात? ह्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ती प्रोसेस त्यांची ताकद नाही त्यांना फोन करायची. काय म्हणत आहे काय निघाल सोल्युशन तर निघणारच आहे. काहीच नाही तेच चालू कसं हे चालू.